Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 1.3 of chapter number 1 sets from 9th standard mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 11 वर प्रॅक्टिस सेट 1.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 7 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी मला सांगा प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण काय अभ्यासलं? आपल्या चॅप्टरचे नाव काय आहे? सेट्स. मग प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण अभ्यासलं की सेट्स म्हणजे नक्की काय. त्यानंतर आपण पाहिलं की सेट राईट करण्याच्या दोन मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड कोणती आहे? लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. सेकंड मेथड आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपण अभ्यासलं की किती टाइप्सचे सेट्स आहेत. सो टोटल किती टाइप्सचे सेट्स आहेत? 4 टाइप्सचे. फर्स्ट सिंगलटन सेट, सेकंड एम्प्टी और नल सेट, थर्ड फायनाइट सेट आणि फोर्थ इनफायनाइट सेट. त्यानंतर आपण अभ्यासलं इक्वल सेट्स म्हणजे काय. आणि आता प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपण समजून घेणार आहोत वेन डायग्राम्स म्हणजे काय, सबसेट्स म्हणजे काय, त्याचबरोबर युनिव्हर्सल सेट नक्की असतात तरी कसे, आणि सगळ्यात शेवटी आपण अभ्यासणार आहोत कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आता हे सगळं का अभ्यासायचंय? कारण आपले प्रॅक्टिस सेट 1.3 मधले सगळे क्वेश्चन्स याच कन्सेप्टवर आधारित आहेत. सो चला आधी आपण आपल्या या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊयात आणि मग प्रॅक्टिस सेट 1.3 मधले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊयात. सो चला सगळ्यात आधी वेन डायग्राम्स म्हणजे काय ते समजून घेऊयात. ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन वॉज द फर्स्ट टू यूज क्लोज्ड फिगर्स टू रिप्रेझेंट सेट्स. एक ब्रिटिश लॉजिशियन आहेत जॉन वेन नावाचे. ते कसे दिसतात त्यांचा फोटो टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. त्यांनी काय केलं माहितीये का? सेट्सला रिप्रेझेंट करण्यासाठी क्लोज्ड फिगर्सचा यूज केला. सर्वप्रथम क्लोज्ड फिगर्सचा यूज त्यांनीच केला सेट्सला रिप्रेझेंट करण्यासाठी, आणि म्हणून अशा रिप्रेझेंटेशन्सलाच वेन डायग्राम्स असं म्हटलं गेलं. आलं लक्षात? वेन डायग्राम्स म्हणजे काय? सेट्सला रिप्रेझेंट करण्यासाठी क्लोज्ड फिगर्स यूज केल्या जातात. अशा या फिगर्सलाच काय म्हटलं जातं? वेन डायग्राम्स असं म्हटलं जातं. क्लोज फिगर्स म्हणजे काय? तर सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर, पेंटागॉन, हेक्सागॉन हे सगळे काय आहेत? ओव्हल क्लोज फिगर्स आहेत, हो ना. मग तुम्ही कोणतीही फिगर यूज करू शकता सेट्सला रिप्रेझेंट करण्यासाठी. मग अशा या रिप्रेझेंटेशन्सलाच वेन डायग्राम्स असं म्हटलं जातं. Venn diagrams are very useful in order to understand and illustrate the relationship among sets and to solve the examples based on the sets. Sets वर आधारित जे काही एक्झाम्पल्स, जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी अशा या वेन डायग्राम्सचा यूज केला जातो. चला समजून घेऊयात की सेट्सला वेन डायग्राम थ्रू कसं रिप्रेझेंट करायचं. सो हा एक आपण सेट बी घेऊयात. याचे एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 अँड 5 हे एलिमेंट्स आहेत. आता वेन डायग्राम थ्रू कसं शो करणार आपण? तर इथे म्हटलेलं आहे की जॉन वेन यांनी काय केलं होतं? क्लोज फिगर्सचा यूज केला होता सेटला रिप्रेझेंट करण्यासाठी. मग आपण सुद्धा एखादी क्लोज फिगर घेऊयात. इथे तुम्ही ट्रायंगल घ्या, सर्कल घ्या, ओव्हल, कोणतेही क्लोज फिगर तुम्ही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. इथे आपण हा एक ओव्हल घेऊया. आणि आता सेटचं नाव काय आहे? बी आहे. सो सेटचं नाव राईट करायचंय आणि सेटचे एलिमेंट्स अशा प्रकारे आपल्याला या ओव्हल मध्ये राईट करायचे. यालाच काय म्हणणार? वेन डायग्राम. पाहिलं किती इझी आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 10. एक्स इज अ नॅचरल नंबर. लक्षात घ्या, एक्स काय आहे? 10 पेक्षा छोटा आहे, बरोबर. आणि एक्स काय आहे? पुढे त्यांनी काय दिलंय? एक नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर म्हणजे काय? तर काउंटिंग नंबर. कोणते असतात ते? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे इन्फिनिटी पर्यंत. मग काय एलिमेंट्स येणार आहेत? आता हे जे हा जो सेट दिलेला आहे तो कसा दिलाय? रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मध्ये दिलेला आहे. त्याला आपल्याला या लिस्टिंग मेथड मध्ये कन्वर्ट करावं लागणार अशा प्रकारची वेन डायग्राम ड्रॉ करण्यासाठी. सो चला सेटचं नाव काय आहे? ए. आणि त्याचे एलिमेंट्स काय येणार? मग एक्स कसा आहे? 10 पेक्षा छोटा आहे, बरोबर. आणि नॅचरल नंबर आहे. सो 10 पेक्षा छोटा नॅचरल नंबर म्हणजे कोणता नंबर येणार? 1 पासून 9 पर्यंत. सो हे पहा 1 पासून 9 पर्यंत याचे सेट ए चे एलिमेंट्स येणार. आता याला आपल्याला वेन डायग्राम
थ्रू शो करायचंय. सो त्यासाठी आपण इथे घेऊयात एक्स स्क्वेअर आणि सेटचं नाव आणि सेट मधले सगळे एलिमेंट्स त्यामध्ये आपल्याला राईट करायचंय. सो एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9 आणि सेटचं नाव आहे ए. झालं, इतकं सोपं आहे वेन डायग्राम्स. आता आपण समजून घेऊयात सबसेट म्हणजे काय. त्यासाठी आपण एक सेट घेऊयात, सेट ए आणि त्याचे एलिमेंट्स 1 2 3 4 5 6 7 8 हे सेट ए चे एलिमेंट्स आहेत. आणखीन एक सेट घेऊयात सेट बी आणि त्याचे एलिमेंट्स घेऊयात 2 4 6 8. आता या दोन्ही सेट्सला व्यवस्थित ऑब्झर्व करा. सेम एलिमेंट्स आहेत का? तर हो, हे पहा. सेट ए मध्ये आहे 2, सेट बी मध्ये आहे 2, सेट ए मध्ये आहे 4, सेट बी मध्ये आहे 4, सेट ए मध्ये आहे 6, सेट बी मध्ये आहे 6, सेट ए मध्ये आहे 8 आणि सेट बी मध्ये सुद्धा आहे 8. म्हणजे सेट बी चे जे सगळे एलिमेंट्स आहेत ना ते सेट ए मध्ये प्रेझेंट आहेत. मग अशा सिच्युएशनला आपण काय म्हणू शकतो की सेट बी इज द सबसेट ऑफ सेट ए. आलं का लक्षात? एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. सो सेट बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. सेट बी चे सगळेच्या सगळे एलिमेंट्स सेट ए मध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून आपण असं म्हणू शकतो की सेट बी हा सेट ए चा सबसेट आहे. आता इतकं मोठं म्हणत बसायचं का, म्हणजे राईट करत बसायचं का आपण? तर नाही, आपल्याकडे सिम्बॉल्स आहेत ना, आपण मॅथ्स करतोय, मॅथ्स मध्ये आपण सिम्बॉल्स यूज करतो. सो सबसेट साठी कोणतं सिम्बॉल आहे हे पहा. सेट बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. झालं छोटूस. उजवीकडे तोंड करून झोपलेला यू आणि त्याच्या खाली अंथरूण. सो सेट बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. क्लिअर? आता मुलांनो प्रश्न हा येतो की वेन डायग्राम मध्ये हे शो कसं करायचं, हो की नाही? हे तर आपल्याला कळलं की सेट बी इज द सबसेट ऑफ सेट ए. सेट बी ला सेट ए चा सबसेट का म्हणतात ते आपल्याला कळालं, पण वेन डायग्राम मध्ये हे शो कसं करणार? मग त्यासाठी काय करायचं आपल्याला हे पहा. असा एक ओव्हल ड्रॉ करा. तुम्ही रेक्टँगल घ्या, सर्कल घ्या, ट्रायंगल घ्या, काही फरक पडत नाही. मी इथे ओव्हल घेतलेला आहे. आता यामध्ये काय करायचं, सबसेट आहे ना हा आपला बी, त्याचे सगळे एलिमेंट्स राईट करून घ्यायचे. हे पहा, आणि हा काय कोणता सेट आहे बी, मग त्याचं नाव इथे आतमध्ये राईट करून घ्यायचं. आता याच्या बाहेरून आणखी एक असा ओव्हल ड्रॉ करायचा. आलं लक्षात? आता हा जो ओव्हल आहे ना तो आहे सेट ए चा. मोठा ओव्हल काय कोणता आहे? सेट ए चा. आणि या मोठ्या ओव्हल मध्ये आपण सेट बी चे हे आतमध्ये सगळे एलिमेंट्स राईट करून घेतलेले आहेत. मग कोणकोणते आहेत ते? तर 2 4 6 8. आणि आता हा जो बाहेरचा ओव्हल आहे त्यामध्ये आपल्याला सेट ए चे एलिमेंट्स राईट करायचे. आता सेट ए चे एलिमेंट्स कोणते आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 8. पण यातले 2 4 6 8 हे जे एलिमेंट्स आहेत ते ऑलरेडी या बाहेरच्या ओव्हल मध्ये, म्हणजे हा जो ओव्हल आपण ड्रॉ केलेला आहे सेट ए चा, त्याच्या आतमध्ये ऑलरेडी आहेत, हो की नाही? मग हे पुन्हा इथे राईट करायची काही गरज नाही. म्हणजे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत ना तेच फक्त इथे आतमध्ये राईट करायचे. सो रिमेनिंग एलिमेंट्स कोणते आहेत? 1 3 5 अँड 7. कोणता आहे हा सेट? तर सेट ए आहे. मग इथे आपण राईट करूयात सेट ए. आलं का लक्षात तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला सबसेट वेन डायग्राम थ्रू ड्रॉ करायचे आहेत आणि सबसेट म्हणजे काय, त्याचं सिम्बॉल कोणता आहे? क्लिअर? चला आता आपण आणखी काही एक्झाम्पल्स घेऊयात आणि मग प्रॅक्टिस सेट 1.3 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सो सेट एन मध्ये आहेत सेट ऑफ नॅचरल नंबर्स आणि सेट आय मध्ये आहेत सेट ऑफ इंटिजर्स. सो सेट एन चे एलिमेंट्स कोणते येणार? नॅचरल नंबर्स म्हणजे काय? तर काउंटिंग नंबर्स तुम्हाला माहित आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन, पुढे इन्फिनिटी पर्यंत. आणि सेट आय चे एलिमेंट्स कोणते येणार? इंटिजर्स म्हणजे काय? इंटिजर्स कशाने बनतात? तर इंटिजर्स मध्ये सगळे नॅचरल नंबर्स असतात, होल नंबर्स असतात आणि येस सगळे नेगेटिव्ह नंबर्स. सो एलिमेंट्स येणार मध्ये 0 आणि इकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन. आणि हे पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजेच कोणते नंबर्स आहेत? तर आपले हे नॅचरल नंबर्स, हो ना? आणि 0च्या लेफ्ट हँड साईडला सगळे नेगेटिव्ह नंबर्स असतात. ओके, आता मला सांगा सेट एन मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सगळेचे सगळे एलिमेंट्स सेट आय मध्ये आहेत का? तर हो आहेत. म्हटल्यावर सबसेट कोणता असणार आहे? सबसेट असणार आहे एन. सो ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर्स. ओके नाही, सगळे नॅचरल नंबर्स हे काय आहेत? तर इंटिजर्स आहेत. म्हटल्यावर सेट एन इज अ सबसेट ऑफ सेट आय. आणि सिम्बॉल यूज करून कसं राईट करणार? तर हे पहा, सेट एन इज अ सबसेट ऑफ सेट आय. लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल. सो इथे दोन सेट्स दिलेले आहेत, सेट पी आणि सेट एस. आपल्याला सांगायचं आहे की कोणता सेट कशाचा सबसेट आहे.
आता हे पाहिल्यावर घाबरून जाऊ नका, डिफिकल्ट असं काही नाहीये, खूप इझी आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, हे रूल मेथडमध्ये दिलेलं आहे त्याला लिस्टिंग मेथडमध्ये चेंज करायचंय. एकदा का लिस्टिंग मेथडमध्ये आपण चेंज केलं, आपल्याला लगेच सांगता येणार आहे की कोणता सेट कशाचा सबसेट आहे. सो चला आधी रीड करून घेऊया. Set P is a set of all x such that x is a square root of 25. So set P मध्ये कोणते एलिमेंट्स येणार, आता आपण रूल मेथडला लिस्टिंग मेथडमध्ये चेंज करतोय. सो x कसा आहे तर 25 चा स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट म्हणजे काय की 25 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे. सो 25 हा येस व्हेरी गुड 5 चा स्क्वेअर आहे. आणखीन कशाचा स्क्वेअर आहे तर आता इथे बऱ्याच मुलांना लक्षात आलं असणार आहे की 25 आणखीन कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, पण बऱ्याच मुलांना इथे थोडंसं कन्फ्यूज झालं असणार आहे. हे पहा, -5 इंटू -5 करा बरं. जेव्हा आपल्याला स्क्वेअर फाइंड आउट करायचा असतो, 5 चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे, कसा केला तुम्ही 5 इंटू 5 केलं, 5 5 जा 25. सो 25 चा स्क्वेअर रूट 5 तुम्ही फार इझिली सांगितलं. पण -5 हा सुद्धा 25 चा स्क्वेअर रूट आहे. बघा बरं, -5 इंटू -5 करा, मायनस इंटू मायनस काय होतं प्लस होतं, आणि 5 इंटू 5 25. सो झालं ना, -5 चा सुद्धा स्क्वेअर 25च आहे. सो इथे सेट पी चे एलिमेंट्स येणार -5 आणि 5. ओके, आता सेट एस रूल मेथडमध्ये दिलेला आहे, लिस्टिंग मेथडमध्ये चेंज करून घेऊया. काय दिलेलं आहे रीड करूया. सेट एस इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अन एलिमेंट ऑफ, आय म्हणजे काय इंटिजर्स, आणि वाय कसा आहे, वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. हे जे साईन आहे ते आपल्याला काय सांगतं, वाय कडे तोंड केलंय की नाही, म्हणजे वाय हा मोठा आहे असं म्हटलंय, आणि हे खाली जी लाईन असते ते इक्वल टू ची असते. मग कसं रीड करायचं की वाय हा कसा आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ऑफ -5 -5 पेक्षा मोठा किंवा इक्वल आहे. ओके, त्याचबरोबर त्यांनी दिलंय वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कसा आहे वाय तर -5 पेक्षा मोठा किंवा इक्वल आहे आणि +5 पेक्षा लहान किंवा इक्वल आहे असं दिलेलं आहे. आता फर्स्ट कंडिशन त्यांनी दिलेली आहे की वाय हा इंटीजर आहे. सो इंटीजर्स म्हणजे काय आपल्याला माहित आहे, 0च्या राईट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, लेफ्ट हँड साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स, हे सगळे काय आहेत तर इंटीजर्स आहेत. ओके नाही, मग पुढे त्यांनी कंडिशन दिलेली आहे की वाय हा -5 पेक्षा मोठा किंवा इक्वल आहे. -5 कुठे आहे तर इथे. ओके नाही, इथे हा आहे -5. तुम्हाला माहित आहे की जसा जसा नंबर राईट हँड साईडला मूव्ह होतो तसा तसा त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होत असते. म्हणजे वाय काय आहे तर -5 पेक्षा मोठा आहे म्हटल्यावर -5 पेक्षा मोठा कोणता नंबर आहे -4. सो वाय हा -4 सुद्धा असू शकतो. त्यानंतर ना -3 हा -4 पेक्षा मोठा आहे, -2 हा -3 पेक्षा मोठा आहे, -1 हा -2 पेक्षा मोठा आहे, आणि 0 हा कसा आहे येस -1 पेक्षा मोठा आहे. सो हे जे फर्स्ट त्यांनी म्हटलेलं आहे वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -5 म्हटल्यावर इथे -5 पासून आपल्याला इकडे हे जे नंबर्स आहेत ते कन्सिडर करावे लागतील. त्याचबरोबर पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की वाय हा +5 पेक्षा लहान किंवा इक्वल आहे. सो +5 आहे इथे आणि त्याच्यापेक्षा लहान किंवा इक्वल आहे. लहान म्हटल्यावर आपल्याला लेफ्ट हँड साईडला मूव्ह व्हावं लागतं. सो 4 3 2 1 0 आलं लक्षात. सो एस चे एलिमेंट्स काय येणार आहेत तर हे पहा इकडे 0 1 2 3 4 5 बस. ओके, कसं आहे 5 पेक्षा लहान किंवा इक्वल आहे. सो 5 पेक्षा हे सगळे नंबर्स लहान आहेत. ओके, आणि इकडे कोणते नंबर्स येणार आहेत -5 -4 -3 -2 -1. का बरं आपण हे नंबर्स राईट केले कारण त्यांनी म्हटलंय वाय कसा आहे, वाय हा -5 पेक्षा मोठा किंवा इक्वल आहे, म्हणून आपण -5 -4 -3 -2 -1 हे नंबर्स राईट केले. सो सेट एस चे हे झाले सगळे एलिमेंट्स. आलं लक्षात. आता मला सांगा की सेट पी मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सेट एस मध्ये आहेत का तर हो आहेत ना. हे पहा इथे हा -5 आणि इथे हा 5. मग आता मला सांगा सेट पी चे सगळे एलिमेंट्स सेट एस मध्ये आहेत, पण सेट एस चे सगळे एलिमेंट्स सेट पी मध्ये आहेत का अजिबात नाही. ओके नाही, फक्त दोनच एलिमेंट्स आहेत -5 आणि +5 राईट. सो इथे कोणता सेट हा कशाचा सबसेट आहे येस व्हेरी गुड, सेट पी इज अ सबसेट ऑफ सेट एस. सेट एस हा सेट पी चा सबसेट असूच शकणार नाही कारण सेट एस मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सेट पी मध्ये नाही आहेत.
सो जर इथे कोणी असं म्हटलं की सेट एस हा सेट पी चा सबसेट आहे तर त्यांचं आन्सर चुकीचं ठरणार आहे, कारण सेट एस मधले एलिमेंट सेट पी मध्ये नाही आहेत, तर सेट पी मधले सगळे एलिमेंट सेट एस मध्ये आहेत. म्हणून इथे आपण राईट करूयात एव्हरी एलिमेंट ऑफ सेट पी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट एस. सो सेट पी इज अ सबसेट ऑफ सेट एस. आय होप सबसेटच्या सगळ्या कन्सेप्ट इथे तुमच्या क्लिअर झाल्या असतील. चला प्रॅक्टिस सेट 1.3 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. इफ ए सेट मध्ये एलिमेंट्स दिलेले आहेत ए बी सी डी ई. बी चे एलिमेंट्स आहेत सी डी ई एफ. सी चे एलिमेंट्स बी डी. डी चे एलिमेंट्स ए ई. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स. आता इथे ए बी सी डी हे सेट्स दिलेले आहेत, त्यांचे एलिमेंट्स दिलेले आहेत आणि खाली आपल्याला स्टेटमेंट्स दिलेले आहेत. त्या स्टेटमेंट्स पैकी कोणते ट्रू आहेत आणि कोणते फॉल्स आहेत ते आपल्याला सांगायचं. सो फर्स्ट स्टेटमेंट आहे सेट सी इज अ सबसेट ऑफ सेट बी. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सेट सी चे एलिमेंट्स पाहावे लागतील. तर हे पहा, सेट सी चे एलिमेंट्स राईट करून घेऊया तिथे आपण डी आणि बी. ओके, बी आणि डी. बी चे एलिमेंट्स ॲज इट इज कॉपी करून घेऊयात. ओके, आता मला सांगा सेट सी चे कोणते एलिमेंट्स सेट बी मध्ये आहेत. तर फक्त डी आहे, बी नाही आहे, हो ना. आणि सेट बी चे एलिमेंट्स सेट सी मध्ये असणं आपल्याला इथे दिसतंय का. हे पहा, इथे 4 एलिमेंट्स आहेत आणि इथे 2च एलिमेंट्स आहेत. सो सेट बी मधले एलिमेंट्स सेट सी मध्ये नाही आहेत सगळे, आणि सेट सी मधले सुद्धा हे जे 2 एलिमेंट्स आहेत त्यापैकी एकच एलिमेंट सेट बी मध्ये आहे. सो सी इज अ सबसेट ऑफ बी हे जे स्टेटमेंट यांनी दिलेलं आहे ते ट्रू आहे का, तर नाही, फॉल्स आहे. सो लेट्स राईट हिअर ऑल एलिमेंट्स ऑफ सेट सी आर नॉट प्रेझेंट इन सेट बी. सो द स्टेटमेंट सेट सी इज अ सबसेट ऑफ सेट बी इज फॉल्स. इझी आहे की नाही. चला नेक्स्ट पाहूयात. फक्त आपल्याला मॅचिंग करायचं आहे जे सगळे एलिमेंट्स आहेत त्याला. सो सेकंड स्टेटमेंट आहे सेट ए इज अ सबसेट ऑफ सेट डी. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सेट ए चे एलिमेंट्स सगळे ऑब्झर्व करायचे आहेत. इथे खाली आपण ॲज इट इज कॉपी करून घेऊया सेट ए चे सगळे एलिमेंट्स आणि सेट डी चे सगळे एलिमेंट्स. सेट डी चे एलिमेंट्स आहेत ए आणि ई. ओके, आता मला सांगा सेट डी चे कोणते एलिमेंट्स सेट ए मध्ये आहेत. ए आहे का, तर हो ए आहे. ई आहे का, तर हो ई आहे. म्हटल्यावर सेट डी चे सगळे एलिमेंट्स सेट ए मध्ये आहेत. म्हटल्यावर सेट डी हा सबसेट आहे सेट ए चा. लक्षात घ्या, सेट डी सबसेट आहे सेट ए चा. पण स्टेटमेंट काय दिलेलं आहे त्यांनी, सेट ए इज अ सबसेट ऑफ सेट डी. मग हे स्टेटमेंट ट्रू असणार आहे का, तर नाही, त्यांनी उलट दिलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये सेट डी हा सबसेट आहे सेट ए चा. येतंय का लक्षात तुम्हाला. सेट ए सबसेट नाहीये सेट डी चा. सेट डी चे सगळे एलिमेंट सेट ए मध्ये आहेत ना की सेट ए चे सगळे एलिमेंट सेट डी मध्ये. सो हे स्टेटमेंट सुद्धा फॉल्स आहे. लेट्स राईट हिअर ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए आर नॉट प्रेझेंट इन सेट डी. सो द स्टेटमेंट ए इज अ सबसेट ऑफ सेट डी इज फॉल्स. थर्ड स्टेटमेंट पाहूयात. सेट डी इज अ सबसेट ऑफ सेट बी. त्यासाठी सेट डी चे आणि सेट बी चे सगळे एलिमेंट्स आपण खाली राईट करून घेऊयात. ओके, आता सांगा बरं मला सेट डी चे सगळे एलिमेंट्स सेट बी मध्ये आहेत का, तर ए आहे का, नाही. फर्स्ट जो एलिमेंट आहे ए तोच इथे नाही आहे. म्हटल्यावर हे स्टेटमेंट सुद्धा फॉल्स असणार आहे. लेट्स राईट हिअर ऑल एलिमेंट्स ऑफ सेट डी आर नॉट प्रेझेंट इन सेट बी. सो द स्टेटमेंट सेट डी इज अ सबसेट ऑफ सेट बी इज फॉल्स. नेक्स्ट पाहूयात. 4 नंबरला दिलेला आहे सेट डी इज अ सबसेट ऑफ सेट ए. सो डी चे एलिमेंट्स राईट करून घेऊयात आणि ए चे सगळे एलिमेंट्स. ओके, आता सेट डी मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सगळेचे सगळे एलिमेंट्स सेट ए मध्ये आहेत का ते जरा चेक करूयात. सो डी मध्ये आहे ए, सेट ए मध्ये सुद्धा आहे ए, इथे आहे ई, इकडे आहे येस, इकडे सुद्धा ई आहे. म्हणजे सेट डी इज अ सबसेट ऑफ सेट ए. This statement is true. So let's write here all elements of set D are present in set A. So the statement set D is a subset of set A is true. Next पाहूयात 5th नंबरचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे. सेट बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. सेट बी चे एलिमेंट्स राईट केले इथे, सेट ए चे एलिमेंट्स राईट केले. ओके, आता मॅचिंग करायचं आहे. सो मॅच करा. सी आहे सेट बी मध्ये, खाली सी आहे सेट ए मध्ये, त्यानंतर डी आहे, इथे सुद्धा डी आहे, इकडे ई आहे,
इकडे ई आहे, इकडे एफ आहे, ओ ओ, इकडे एफ नाहीये. सो इथे सेट बी हा सेट ए चा सबसेट असेल का? नाही. सो हे जे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे ते फॉल्स आहे. सो लेट्स राईट हिअर all elements of set B are not present in set A. So the statement set B is a subset of set A is false. चला आता या क्वेश्चन मधील लास्ट सब क्वेश्चन 6th नंबरचा पाहूयात आपण. सेट सी इज अ सबसेट ऑफ सेट ए. सो सेट सी चे सगळे एलिमेंट्स राईट करून घ्यायचे, सेट ए चे सगळे एलिमेंट्स राईट करून घ्यायचे आणि आता मॅचिंग. सो सेट सी मध्ये आहे बी, सेट ए मध्ये सुद्धा आहे बी, सेट सी मध्ये आहे डी, सेट ए मध्ये आहे डी. येस. सो सेट सी इज अ सबसेट ऑफ सेट ए. हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते करेक्ट आहे. सो लेट्स राईट हिअर ऑल एलिमेंट्स ऑफ सेट सी आर प्रेझेंट इन सेट ए. सो सेट सी इज अ सबसेट ऑफ सेट ए. सो इथे क्वेश्चन नंबर 1 चे हे सगळे आन्सर्स मी एकाच स्लाइडवर दिलेले आहेत. चला आता क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम. सेट एक्स आणि सेट वाय रूल मेथडने आपल्याला इथे दिलेले आहे. आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळल्या असणार आहेत की या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. ओके, वेन डायग्राम म्हणजे काय हे व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे. आता सेट एक्स आणि सेट वाय दिलेले आहेत रूल मेथडमध्ये, हे सुद्धा तुम्हाला कळालेलं आहे. पण इथे काय दिलंय? टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20. ओके, 1 to 20 नॅचरल नंबर्स कळायला आम्हाला. ॲज अ युनिव्हर्सल सेट. आता हे जे 1 to 20 नंबर्स आहेत नॅचरल नंबर्स, त्यांना ॲज अ युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे. मग आता हा युनिव्हर्सल सेट म्हणजे काय हेच मुळात आम्हाला कळालेलं नाही. हा तुमचा प्रश्न आहे, बरोबर. सो चला आधी आपण एका छोट्याशा एक्झाम्पल थ्रू युनिव्हर्सल सेट म्हणजे काय ते समजून घेऊया. सो आता इथे पहा सेट ए दिलेला आहे. सेट ए मध्ये कोण आहेत? तर स्टुडंट्स इन क्लास 9 ऑफ युअर स्कूल हू प्ले क्रिकेट. तुमच्या स्कूलमधले क्लास 9 मधले काही मुलं जे क्रिकेट खेळत आहेत. सेट बी मध्ये कोण आहेत? बॉईज इन क्लास 9 ऑफ युअर स्कूल हू सपोर्ट रोहित शर्मा. क्लास 9 मधले बॉईज जे रोहित शर्माला सपोर्ट करतात. सेट सी मध्ये कोण आहे? तर गर्ल्स इन क्लास 9 ऑफ युअर स्कूल हू आर ऑसम ॲट मॅथमॅटिक्स. तुमच्या क्लासमधील अशा मुली आहेत सेट सी मध्ये ज्यांना मॅथमॅटिक्स खूप आवडतं, खूप छान मॅथमॅटिक्स करतात ते. आणि सेट डी मध्ये कोण आहेत? तर स्टुडंट्स इन क्लास 9 ऑफ युअर स्कूल. तुमच्या स्कूलमधले क्लास 9 मधले सगळे स्टुडंट्स. आता इथे लक्षात घ्या हे 4 सेट्स आहेत. या 4 सेट्स पैकी सेट ए मध्ये असे मुलं आहेत की जे क्रिकेट खेळतात. सेट बी मध्ये असे मुलं आहेत क्लास 9चे की जे रोहित शर्माला सपोर्ट करतात. सेट सी मध्ये अशा मुली आहेत की ज्यांचं मॅथ्स खूप छान आहे. आणि सेट डी मध्ये कोण आहे? तर तुमच्या स्कूलमधील क्लास 9चे सगळे मुलं. येतंय लक्षात? मग आता मला सांगा सेट ए मधले मुलं कोण आहेत? तर ज्यांना क्रिकेट खेळायला आवडतं ते सेट डी मध्ये असणार आहेत का? तर हो, सेट डी काय आहे? क्लास 9चे सगळे मुलं म्हणजे सेट डी आहे. मग सेट डी मधलेच काही मुलं अशी असणार आहेत की ज्यांना क्रिकेट आवडतं खेळायला. त्याचबरोबर सेट डी मधले काही मुलं असे आहेत की जे सेट बी मध्ये आहेत. सेट बी मध्ये कोण आहेत? तर जे रोहित शर्माला सपोर्ट करतात. आणि सेट सी मध्ये कोण आहेत? की अशा मुली की ज्यांचं मॅथमॅटिक्स खूप छान आहे. म्हणजे सेट ए मधले, सेट बी मधले, सेट सी मधले सगळे हे सेट डी मध्ये आहेत की नाही? सेट डी चाच सेट ए, सेट बी, सेट सी हे भाग आहेत म्हटल्यावर सेट डी हा काय झाला? युनिव्हर्सल सेट झाला. या सेट डी मध्ये हे सगळे सेट्स आहेत. सेट ए, सेट बी, सेट सी. म्हणून सेट डी ला आपण काय म्हणणार? युनिव्हर्सल सेट. आणि युनिव्हर्सल सेटला डिनोट करतात कॅपिटल लेटर यू ने. आलं लक्षात? युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? इतर सेट्स हे युनिव्हर्सल सेटचाच एक भाग असतात. कळालं? चला मग आता आपण आपला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करून घेऊया. सगळ्यात आधी स्टेप बाय स्टेप जाऊयात म्हणजे तुम्हाला कळेल. हे पहा काय दिलंय त्यांनी की आपल्याला 1 to 20 हे नॅचरल नंबर्स घ्यायचे आहेत ॲज अ युनिव्हर्सल सेट. आणि मी तुम्हाला सांगितलं की युनिव्हर्सल सेटला आपण नेहमी कॅपिटल लेटर यू ने डिनोट करतो. सो कॅपिटल लेटर यू आपण घेतला. त्यामध्ये काय आहेत? तर 1 to 20 नॅचरल नंबर्स आहेत. लेट
लेट्स राईट हिअर 1 to 20 नॅचरल नंबर्स. आता इथे 1 to 20 तुम्ही पूर्ण राईट करायची गरज आहे का? तर अजिबात नाही. तुम्ही इथे 4 पर्यंत नंबर्स राईट केले, त्यानंतर डॉट 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 राईट केलं आणि पुढे 20 राईट केलं, ओके, सफिशियंट आहे. पूर्ण 1 पासून 20 पर्यंत राईट करायची काही गरज नाहीये. पण तुम्हाला व्यवस्थित कळावं यासाठी मी 1 पासून 20 पर्यंतचे सगळे नंबर्स इथे राईट करून घेतलेले आहेत. ओके, आता पुढे आपण हा ॲज अ युनिव्हर्सल सेट म्हणून आपण हे सगळे नॅचरल नंबर्स राईट करून घेतलेले आहेत 1 to 20. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, आपल्याला सेट एक्स आणि सेट वाय हे वेन डायग्राम थ्रू शो करायचे. आता वेन डायग्राम थ्रू शो करण्यासाठी आधी आपल्याला हे जे रूल मेथडमध्ये सेट एक्स आणि सेट वाय दिलेले आहेत त्यांना लिस्टिंग मेथडमध्ये चेंज करावं लागणार. लिस्टिंग मेथडमध्ये सगळं क्लिअर असतं की कोणत्या सेटमध्ये नक्की काय आहे, हो ना. सो चला आपण सेट एक्स ला आधी चेंज करून घेऊया. सो काय दिलेलं आहे, सेट एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अन इलेमेंट ऑफ एन. म्हणजे काय, नॅचरल नंबर. सो एक्स काय आहे, नॅचरल नंबरचा इलेमेंट आहे. अँड एक्स इज ग्रेटर दॅन 7 अँड लेस दॅन 15. एक्स कसा आहे, 7 पेक्षा मोठा आहे आणि 15 पेक्षा छोटा आहे. आता हे जे सायन्स आहेत ना, हे समजून घ्या बरं, कारण ही खूप बेसिक थिंग आहे आणि बेसिक थिंगच तुम्हाला कळाली नाही तर पुढे तुम्हाला काहीच सॉल्व्ह करता येणार नाही. लक्षात घ्या. आता इथे क्रोकोडाईल माउथ कोणाकडे आहे, एक्स कडे आहे. म्हणजे जिकडे क्रोकोडाईलचं माउथ असतं तो मोठा असतो. म्हणजे एक्स, आता इथे हे क्रोकोडाईलचं माउथ एक्स कडे आहे म्हटल्यावर एक्स हा मोठा आहे कोणापेक्षा, तर 7 पेक्षा. अरे लक्षात, एक्स कडे क्रोकोडाईलची टेल आहे, बरोबर. मग जिकडे क्रोकोडाईलची टेल असते तो छोटा नंबर असतो. सो एक्स कसा आहे, 7 पेक्षा मोठा आहे आणि एक्स कसा आहे, तर 15 पेक्षा येस छोटा आहे. आता इथे क्रोकोडाईलचं माउथ 15 कडे गेलं म्हटल्यावर एक्स हा 15 पेक्षा छोटा आहे. चला मग आता सेट एक्स ला लिस्टिंग मेथडमध्ये चेंज करून घेऊयात. सो सेट एक्स कोणते येणार इलेमेंट्स सांगा बरं मला. 7 पेक्षा एक्स मोठा आहे म्हणजे 7च्या नंतरचे नंबर्स, 7 नंतरचे हे सगळे नंबर्स 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 येणार का, नाही. का नाही, कारण इथे त्यांनी काय म्हटलंय, 15 पेक्षा छोटा आहे एक्स, हो की नाही. म्हटल्यावर 8 पासून 14 पर्यंतचे हे सगळे नॅचरल नंबर्स येणार एक्स या सेटमध्ये. सो चला राईट करून घेऊयात. इथे आपण सेट एक्सचे सगळे एलिमेंट्स 8, 9, 10, 11, 12, 13, 14 ओके झालं. लिस्टिंग मेथडमध्ये आपण चेंज करून घेतलंय. आता सेकंड नंबरला दिलेला आहे सेट वाय. सो ॲज इट इज आपण इथे खाली कॉपी करून घेऊया. ओके, काय दिलेलं आहे, तर सेट वाय इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अन एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. पुढे दिलेला आहे वाय इज प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. वाय हा नॅचरल नंबर आहे, त्याचबरोबर वाय हा प्राईम नंबर आहे 1 to 20 मधला. प्राईम नंबर म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, किती वेळा तेच तेच ऐकवणार टीचर, हो की नाही. प्राईम नंबर्स म्हणजे असे नंबर्स की ज्यांचे फक्त 2च फॅक्टर्स असतात, एक तर तो नंबर स्वतः आणि 1. सो 1 to 20 मधले प्राईम नंबर्स कोणते येणार बघा बरं. 1 येणार का, नाही. 1 इज नेदर प्राईम नॉर कंपोजिट. ओके, सो 1 येणार नाही. 2 येणार का, येस, 2 हा प्राईम नंबर आहे. बघा बरं, 2 ला कोणत्या कोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो, एकतर 2 ने किंवा 1 ने. सो 2 हा प्राईम नंबर आहे. 3, येस, 3 सुद्धा प्राईम नंबर आहे. सो चला इथे आपण लगेचच राईट करून घेऊयात 2, 3. त्यानंतर 5 ला एक तर आपण 5 ने किंवा 1 ने डिवाइड करू शकतो. त्यानंतर 7, त्यानंतर 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11. ओके, त्यानंतर 12 नाही, 13. त्यानंतर 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17. त्यानंतर 18 आहे का प्राईम नंबर, नाही. 19, येस 19 आहे. आता 20 हा प्राईम नंबर आहे का, ऑफकोर्स नॉट, आहे की नाही. सो हे झाले वायचे सगळे एलिमेंट्स. ओके, आता एक्स मिळाला आपल्याला, वाय मिळाला लिस्टिंग मेथडमध्ये. आता आपल्याला काय करायला सांगितलंय, मेन क्वेश्चन वेन डायग्राम ड्रॉ करायला सांगितलेली आहे. वेन डायग्राम ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, हा युनिव्हर्सल सेट, सेट एक्स आणि सेट वाय. सो युनिव्हर्सल सेटमध्ये आपल्याला सेट एक्स आणि सेट वाय शो करायचं आहे वेन डायग्राम थ्रू. सो पहा, सेट एक्स आणि सेट वाय मध्ये कॉमन काय काय आहे. सो कॉमन आहे, हे पहा, इथे 11 आहे आणि इथे 11 आहे. हे पहा 11, नंतर इथे 13 आहे आणि इथे सुद्धा 13 आहे. आणखी काही कॉमन आहे का,
तर आणखी काहीच कॉमन नाही आहे. सो वेन डायग्राम ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला माहीत आहे आपण काय करतो, सर्कल, ट्रायंगल असं काहीतरी ते कोणताही शेप घेत असतो. सो आपण सर्कल घेऊयात. सो इथे आपण हा एक सर्कल घेतला आणि त्याला इथे एक्स हा सेट या सर्कलमध्ये आपल्याला ड्रॉ करायचा आहे. त्याचबरोबर 11 आणि 13 हे कॉमन आहेत की नाही एक्स सेटमध्ये आणि सेट वायमध्ये. सो कॉमन असल्यामुळे आपण काय करूयात, इकडे हा दुसरा सर्कल अशा प्रकारे ड्रॉ करूयात आणि त्याला नाव देऊयात वाय. आणि कॉमन जे आहे ना या दोन्ही सेट्समध्ये, ते कॉमन हे पहा, या सर्कलचा इथला हा पार्ट आणि वाय या सर्कलचा इथला हा पार्ट हा पण कॉमन म्हणून घेतलेला आहे. का बरं कॉमन घेतला? कारण आपल्याला हे कॉमन जे एलिमेंट्स आहेत ते इथे शो करायचे म्हणून. ओके, सो इथे 11 आणि 13 राईट करून घेतलं. आता सेट एक्स मध्ये बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते या ठिकाणी राईट करून घ्यायचे. काय काय रिमेनिंग आहेत? सो 8 आहे, 9, 10, त्यानंतर 12 आणि 14. आता सेट वाय मध्ये रिमेनिंग काय आहे? 11 आणि 13 ला सोडून काय काय आहे? तर 2, 3, 5, 7, 17 आणि 19. ओके, आणि आता युनिव्हर्सल सेट कसा ड्रॉ करायचा आहे? तर युनिव्हर्सल सेट नेहमी रेक्टँगलच घ्यायचा आहे आपल्याला. सो हे पहा, अशा प्रकारे हा युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे. नाव द्यायचं इथे यू. आता हे पहा, जे जे एलिमेंट्स सेट एक्स आणि सेट वाय मध्ये आहेत ते आपण इथे राईट करून घेतले, बरोबर. मग जे जे आपण सेट एक्स आणि सेट वाय मध्ये घेतलेले आहेत ऑलरेडी ते ते इथे कट करूयात. कारण हे पहा, युनिव्हर्सल सेट हा याच्या आतमध्ये काय काय आहे? तर सेट एक्स आणि सेट वाय आहे, बरोबर. सो सेट एक्स आणि सेट वायचे एलिमेंट्स ऑलरेडी या युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत. मग ते परत आपल्याला राईट करायची गरजच नाहीये. सो चला पाहूयात आपण कोणकोणते एलिमेंट्स आपण ऑलरेडी सेट एक्स आणि सेट वाय मध्ये राईट केलेले आहेत. सो हे पहा, 11 आणि 13 सगळ्यात आधी राईट केलंय. त्यानंतर सेट एक्स मध्ये 8, हे पहा इथे आपण चेक करू, क्रॉस चेक. 8, त्यानंतर 9 कट केला, 10 आहे कट केला, त्यानंतर 12, ओके, त्यानंतर 14. आता सेट वायचे एलिमेंट्स पहा, 2, सो 2 कट केला, 3 कट करा, त्यानंतर 4 नाहीये, 5 आहे, सो 4 तसंच ठेवा, 5 ला कट करा. आता 6 नाहीये, 7 आहे, सो 7 ला कट करा, चुकून 6 ला करू नका. आता इथे 17 आहे, हो ना, सो 17 ला कट करा. त्यानंतर 19 आहे, सो 19 ला कट करा. आता जे जे आपण कट केलेलं आहे ते ते ऑलरेडी इथे युनिव्हर्सल सेटमध्ये आहे, हो ना. मग जे जे रिमेनिंग आहे ते ते आपल्याला इथे या बाहेरच्या रेक्टँगल मध्ये राईट करायचंय. सो काय काय आहे रिमेनिंग? 1 आहे, 4 आहे, 6 आहे, अजून काय आहे? 15, अजून 16, 18, 20. चला या सगळ्यांना घेऊया तिथे युनिव्हर्सल सेटमध्ये. ये रे 1, चला 4 तुमचा टर्न, आता 6 चा टर्न, आता 15 चा टर्न, आता 16 येणार, नेक्स्ट 18 चा नंबर, ओके, आता 20. झालं. पाहिलं किती इझी आहे? खूप इझी आहे की नाही? आता यालाच आपण अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा वेन डायग्रामला ड्रॉ करू शकतो. कशा प्रकारे? तर हा एक्स जो सेट दिलेला आहे त्याला नंबर 1 दिलेला आहे, वाय या सेटला नंबर 2 दिलेला आहे. मग त्याला आपण डिफरंट म्हणून पण ड्रॉ करू शकतो. सो चला तेही पाहूयात कशा प्रकारे ड्रॉ करायचंय. सो पण मला फर्स्ट वाली जी मेथड आहे तीच करेक्ट वाटते. तुम्ही ही सुद्धा यूज करू शकता जर तुम्हाला स्कूलमध्ये या पद्धतीने सांगितलं असेल तर. सो आपल्याला हा युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक्स सेटच दाखवायचा. ओके, त्यानंतर हा सेकंड आहे की नाही नंबर दिलेला, मग हा युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये फक्त सेट वाय दाखवायचा आहे. इतकाच काय तो फरक आहे. सो चला सर्कल घेऊयात. या सर्कलमध्ये कोणता सर्कल आहे? सेट एक्सचा. मग सेट एक्सचे सगळे एलिमेंट्स इथे राईट करून घ्यायचे. झालं, सगळे एलिमेंट्स राईट करून घेतले. इथे हा युनिव्हर्सल सेट आपण राईट केला, ओके, ड्रॉ केला. आता जे जे एलिमेंट्स सेट एक्स मध्ये आहेत त्यांना कट करायचं आहे. सो 8, 9, 10, 11, 12, 13, 14 रिमेनिंग सगळे एलिमेंट्स आपल्याला इथे या रेक्टँगल मध्ये म्हणजेच या युनिव्हर्सल सेटमध्ये राईट करायचे. सो सगळे हे पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, त्यानंतर 15, 16, 17, 18, 19 अँड 20. झालं. आता सेट वाय, मग सेट वायचा टर्न आलेला आहे. आता घेऊयात सेट वायला. सो सेट वायचा हा सर्कल आपण ड्रॉ केला, त्यामध्ये सेट वायचे सगळे एलिमेंट्स राईट करून घेतलेले आहेत. जे जे एलिमेंट्स आपण राईट केलेले आहेत
ते युनिव्हर्सल सेटमधून आपल्याला कट करायचे. सो हे पहा 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड 19 सगळे आपण कट केले. रिमेनिंग सगळे एलिमेंट्स आता या युनिव्हर्सल सेटमध्ये राईट करून घ्यायचे. सो हे पहा सगळे रिमेनिंग एलिमेंट्स आपण इथे राईट करून घेतलेले आहेत. मग तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा वेन डायग्राम ड्रॉ करू शकता. तुमच्या स्कूलमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला टीचरने सांगितलेलं आहे ती पद्धत तुम्ही यूज करायची आहे.